किती जुना व्हिडिओ टाकलेला माहितीये काय मिसळचा तुमचा इथला. कहना क्या चाहते हो भाई, ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट. गळ्यात चेन आहे, ही माझी नाही. शॉप बघा, लॅपटॉप घेतलाय, दाखवलाय लॅपटॉप वापरली असेल सगळी बोंबाऊ. आणि कॅन्डल आहे म्हणून बघा कोण इकडे बघाले. आमचा काळा बाबा कुठं बघालाय बघा, तिसरीकडेच बघालाय. चिला कुठं बघालाय, तिसरीकडेच बघालाय. त्या वाघानं आपल्याला मॉर्निंग वॉकचं फायदा सांगितलं. नमस्कार फ्रेंड, तर रोजच्या प्रमाणे आज आपण आलेलो आहे रंकाळ्यावर. आणि आज आपण या बोर्ड जवळ आलेलो आहे आणि आज आपण तुम्हाला हा बोर्ड वाचून दाखवणार आहे. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा, कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूप आट्टापिट्टा करत असतात. तर यावरून आपल्याला शिकायला हेच मिळते की टीका करणाऱ्यांना पॉझिटिव्ह वेमध्ये कसं घ्यायचं. तर मित्रांनो, आज तुम्ही रंकाळ्यावर गर्दी बघू शकताय. हे एवढी सगळी गर्दी आहे आणि मी बिंदास्त ब्लॉग करायला, कारण कालच मी तुम्हाला सांगितलेलं की हळूहळू आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. तर बघूया, जर्नी सुरू होऊ द्या. पनीर खायला लागते, पनीर खायला लागते. दीर्घ श्वास या सोडा. ज्योतिबाच्या नावाने पत्ता बी घ्यायला होता तेवढा. पत्ता घ्यावे काय फायदा, जवळ समोरच आहे. होय, मीच टाकलेला किती जुना व्हिडिओ टाकलेला माहितीये काय मिसळचा तुमचा इथला. मी आलेलो हो, मी आलेलो तुमच्या घरला. खोलीवर आलो नव्हतो काय? होय होय, आलेला की एकदा. महाबळेश्वरला येतो म्हटलं, आला नाही. आला कुठे. तर फायनली मित्रांनो, गर्दी तुम्ही बघू शकताय आणि या गर्दीत मी बिंदास्त व्लॉग कराले, कारण हळूहळू कॉन्फिडन्स आपल्याला यायला लागलाय आणि हळूहळू आपण इम्प्रूव्हमेंट कराले. नमस्कार हो. नमस्कार. आज इकडे लावले, आज जरा या बाजूला घेतली. रोजी तास ते होईने. तर मित्रांनो, आज आपण ज्यूस घेतलेला आहे कोहळाचा. कोहळा म्हणजे सफेद पेटा. तर याचा आपल्याला फायदे भरपूर आहेत, यूट्यूबवर सर्च करून तुम्ही बघू शकताय. आणि कालच्याच ठिकाणी आज पण आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, आधी मॉर्निंग वॉकला मी येत नव्हतो, पण चिंचवाडचे एक आपले गुरुवर आहेत, पार्श्वदादा चिंचवाडा म्हणून. तर त्या वाघानं आपल्याला मॉर्निंग वॉकचं फायदे सांगितलं. आणि ते पण आत्तासाठीच नाही, तर लॉंग टर्मसाठी सुद्धा आपल्याला मॉर्निंग वॉकचे किती फायदे आहेत हे ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं त्यावेळीपासून मी मनावर घेतलं आणि रोज मॉर्निंग वॉकला यायचं ठरवले. काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे आणि रोज आपण येणार आहे. ही टिप्स दिल्याबद्दल आणि फायदे सांगितल्याबद्दल पार्श्वदादांचं मनापासून आभार. तर आता आपण आलेलो आहे नाश्ता करण्यासाठी पांडू मिसळला. तर ही आहे पांडू मिसळ, माधव रोडवर, आपल्याला माधव रोड जवळच आहे. मित्रांनो, मी जिथं राहतोय तिथं समोरच शिंदे काका म्हणून आहेत, ते राहतात. तर ते गेल्यात गावी 4-5 दिवस झालं आणि या झाडांना पाणी घालायची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि ती मी रोज नित्य नियमानं पार पाडत आहे. आणि आजचा बहुतेक 4था दिवस आहे. तर आता आपण आले झाडाला पाणी घालण्यासाठी. तर फायनली आपण सगळ्या झाडांना, टोटल सगळ्या झाडांना एकही मिस न करता पाणी घातलेलं आहे. आणि काकाने एक चांगली गोष्ट केल्या, म्हणजे इथं बॉटल कापून लावल्या. यात मी पाणी भरत असतोय, काका पण रोज भरतात. तर हे पक्ष्यांसाठी केलेलं आहे, हे एक चांगलं काम आहे. तर आत्ता मी एडिटिंगसाठी हार्ड डिस्क लावलेली आणि त्या हार्ड डिस्कमध्ये मला जुना एक फोल्डर सापडला आहे. ते तुम्ही बघू शकताय, पन्हाळा. फोटोशूटचं मला स्पेलिंग सुद्धा येत नव्हतं,
पन्हाळा फोटो सूट टाकले, सूट. आणि त्या फोल्डरमध्ये गेल्यावर तुम्ही फोटो बघून हसणार आहे, अक्षरशः तुम्ही पोटात दुखणार आहे. मी तर लय हसले, तर म्हणलं हे पण शेअर करूया. तर तुम्हाला माझा फोटो दाखवतो. फोटो बघा कसा होतो मी आधी, कसा आहे वाघ. तर हे काय किरकोळ आहे, पुढे पुढे बघा कशा आहे पोज, गॉगलला हात लावून कसा आहे, कसा आहे. आणि एक तर मी शर्ट घातलाय, नॉलेज बघा मला, ड्रेसिंग सेन्स. आज शर्ट घातलाय आणि त्यावर जॅकेट घातले आणि हात फोल्ड पण करायला नाहीत. वा रे माया वागा. बरं हे जाऊ दे, हे किरकोळ होतं. आता नेक्स्ट फोटो दाखवतो, कॅन्डिड फोटो दाखवतो तुम्हाला कसा काढलाय. हे बघा. ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट. गळ्यात चेन आहे, ही माझी नाही आहे, सुम्या कशीची आहे, ती घातल्या. नुसता शो ऑफ, नुसतं दाखवायचं. त्यानंतर हातात हे घड्याळ दिसायला पाहिजे म्हणून हे घड्याळ खाली येणार होतं घातल्यावर, ती मी वर मुद्दामून घेतली दाखवायला. आणि कानाला आयफोन लावलाय. आयफोन काय माझाच होता सोडा, 4S होता बहुतेक. खरं कसं आहे वाघ, हे काहीच नाही. अजून पुढं पुढं बघा, पुढचा फोटो दाखवतो. पुढचा ते लॅपटॉपचा फोटो कुठे गेला रे. हा लॅपटॉपचा फोटो सापडला. हे मी नेमकं काय करायला मलाच कळला. बघा गाडीवर बसले, पोज बघा. इथं जॅकेट विकेट ठेवले, शर्ट घातलाय एकदम व्हाईट, खाली पॅन्ट कशी पाहिजे ही बघा. पॅन्ट त्यावेळी ट्रेंडिंग होती. पूर्ण गावठी विषय. आणि शॉप बघा, लॅपटॉप घेतलाय, दाखवलाय लॅपटॉप वापरवली असं, हातात मोबाईल, आयफोनचा लोगो दिसला पाहिजे. तर हे असलं काय काय आम्ही करत होतो. आणि एक फोटो आहे, लॅपटॉपवर दगड मारताना फोटो कुठे गेला, थांबा ते हुडकूया. ते आधी ही पोज आहे. कोण म्हणाल काय पुढे जाऊन फोटोग्राफर होणार आहे. हा कसा आहे, गॉगल घातला आणि डोळ्यावर निकॉनची बरोबर कॅप घेतल्या. लॅपटॉपचा फोटो कुठं गावा ना, तो सापडल्यावर तुम्ही लय हसणार आहे. तर फायनली आपल्याला लॅपटॉपचा फोटो पण सापडलेला आहे. हे फोटो फक्त बघा. आय काय नेमकं काय कराय, कहना क्या चाहते हो भाई. लॅपटॉप ठेवलाय, लॅपटॉप खालून घाण होऊ नये म्हणून त्या खाली कपडे सगळ्यांची, ड्रेस सगळ्यांचं ठेवल्यात. आणि मी लॅपटॉपवर दगड मारायला लावले. का म्हणजे काय नेमकं याचा उद्देश हेतू काय मला आजपर्यंत काय कळालं नाही. तर हे असलं काय काय करत होतो. आणि पोज बघा, पोज कसे पोज दाखवतो तुम्हाला एका फोटोत. पोज आहे री शाहरुख खानची. घातलाय व्हाईट ड्रेस, त्यावर जॅकेट आणि खाली पॅन्ट, पायात चप्पल नाही. आणि हे फोटो आम्ही काढून स्टोरी पोस्ट बिस्ट टाकत होतो. काय सगळं अवघड आहे. तर आज हे फोटो बघितला हसे ते बरं पण वाटते की ट्रान्सफॉर्म काहीतरी चांगला बदल झालाय आपल्यात, मी सुधारले. तर तुम्हाला फोटो कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा. अनेक फोटो राहिला पब्लिकचा, कोण कोण आहे ते पण दाखवतो त्यावेळीची जनता. हे फोटो व्यवस्थित आहे. हे फोटो आता हे फोटो कॅन्डिड काढलाय हा मी. सगळ्यांच्या पायात चप्पल आहे, शूज आहे. आणि मी बघा मध्ये नेत्यासारखा उभारले, हाय आमचा नेता भरपूर, खाली पायात चप्पल नाही काय नाही. आणि सगळी बोंबाऊ. आणि कॅन्डिड आहे म्हणून बघा कोण इकडे बघाले, किंवा आमचा काळा बाबा कुठं बघायलाय बघा, तिसरीकडेच बघालाय. चिला कुठं बघालाय, तिसरीकडेच बघालाय. का तर वाटावं की कॅन्डिड पोज दिल्या. तर हे असं सगळं आम्ही पराक्रम केल्यात. आज बरं वाटते, मेमरीज आहेत. त्यावेळी भारी वाटत होतं, आता हसू येते. तर फोटो कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा. तर आता मला माझ्या भावाचा फोन आलेला केदारचा, की त्याचा एक फ्रेंड पुण्यावरून कोल्हापूरला यायला लागलाय. उद्या त्याची एक्झाम आहे. तर त्यासाठी तो इथं कोल्हापुरात आलाय आणि त्याला पहिल्यांदा महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यानंतर दर्शन घेऊन झाल्यावर आपण संध्याकाळी जेवणाचा प्लॅन करूया. मग आता मी दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मीला जाणार आहे आणि त्यानंतर जेवायला जाणार आहे.
आपण आलेलो आहे महालक्ष्मी मंदिरात. तर फायनली आपलं ताट आलेलं आहे. मी घेतले काला मटण, यानं पण घेतले काला मटण.